नमस्कार मित्रांनो, आजचा जो विषय थोडासा कामाचा एक रिनोव्हेशन होतं कामाचं, नाही का. नवीन खोली बांधायची होती आणि नवीन खोली बांधण्यासाठी जुनी खोली पाडावं लागत होती, पण ते जुन्या खोलीचं सगळं मटेरियल उपयोगी पडायला पाहिजे होतं. आणि मग त्या पद्धतीनं आपण ते काम चालू केलं. ते काम चालू करत असताना भरपूर काही अडचणी, पाण्याच्या अडचणी असतील, मटेरियलच्या अडचणी असतील, साईडच्या जागेच्या अडचणी असतील, भरपूर काही अडचणी येत होत्या. मग आम्ही जुन्या भिंती पाडून त्या रिनोव्हेशन करायचं काम चालू होतं. आणि ते चालू करत असताना आपण मटेरियल वगैरे घेतलं, सगळे लेबर मिस्त्री सगळे आले होते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॅमेरामन मी स्वतः असल्यामुळं किंवा मी शूटिंग काढत असल्यामुळे मी काय त्याच्यामध्ये दिसू शकत नाही. ही ह्या व्हिडिओची खास खंत आहे. आणि ह्याच्यामध्ये शूटिंग काढणार दुसरं कोण नाही, तर मी स्वतः शूटिंग काढणार आहे आणि त्यामुळे मी याच्यामध्ये दिसू शकत नाही. आणि आमचे सगळे कामगार मित्र सगळे ॲक्टिव्ह असल्यामुळं कामही खूप फास्ट चालू होतं. परंतु काही अडचणी, तत्कालीन अडचणी किंवा अचानक आलेल्या अडचणी, जुनं जे घर होतं ते सगळं पाळून नव्हे काही मटेरियल आणलं होतं. पोरही मदतीला होते आणि त्यांच्या पद्धतीनं काही ती घरचीच मुलं असल्यामुळे त्यांनी थोडीशी मदत केली होती. आणि आमचंही काम चालू होतं बाबा, त्यांनी असं जवळ वेट आणून दिले आम्हाला. मग तिथे घरचे पोरं असल्यामुळे ते म्हणजे आम्ही चला माझ्यामध्ये काम करतोय. आणि ते तसं काम चालू असताना काम चालू होतं. त्यानंतर सरासरी 15 दिवसामध्ये ते काम आम्ही पूर्ण केलं. आता ते काम कसं पूर्ण झालं ते टप्प्याटप्प्याने तुम्ही तर बघतायचे. पण एक वेगळं चॅलेंज असतं की बाबा जुन्या कामामध्ये नवीन काम करायचं आणि त्याला फिनिशिंग, शार्पनेस सगळ्या गोष्टी काही करायच्या. आणि अशा वेळेस मालकाईलाही त्या गोष्टीची हौस असते, तेही त्या गोष्टीला स्वतःहून झटून काम करत असतात. त्याच्यामुळे आपल्यालाही त्याची आवड असते, आपणही स्वतः त्या गोष्टीला धावून काम करत असतो, नाही का. आणि चांगलंच काम झालं पाहिजे ही आपली मनापासून इच्छा असते. मग त्याच्याकरता 10 पैसे जादा गेले पाहिजे त्याचा विचार नसतो. आणि सपोर्ट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. काम चांगलं झालं पाहिजे त्याच्याकरता आपण सपोर्ट दिलं पाहिजे. त्याच्यानंतर झाले पत्र ठोकून झाल्यानंतर आता हे मिस्त्रींचं वरांड्याचं काम चालू होतं बघा वरचं. आणि आमचे ते कामगार ते विठ्ठा फेकताना थोडंसं स्लो मोशनमध्ये आपण घेतलेलं आहे. आणि ते खूप छान व्हिडिओ झाला तो. आता ते प्रत्येकालाच आवडणं असं नाही, पण जे मिस्त्री खरोखरच जे पट्टीची मिस्त्री किंवा जे खरोखरच स्वतः काम करतात त्या लोकांना त्याची आवड आणि ती महत्त्व लक्षात येईल की बाबा काम काय असतं ते. स्लो मोशनमध्ये व्हिडिओ असल्यामुळे ती एकदम हळूमध्ये ती वीट एकदम हातामध्ये झालण्याची ती पद्धत मिस्त्रींची कशी असते, काय असते, किंवा ते वरती मटेरियल स्टॉक करताना कसं मटेरियल स्टॉक करतात ह्या पद्धतीचा हा थोडासा स्लो मोशनमध्ये घेतलेला व्हिडिओ आहे एक. आणि ते थोडा सेकंदाचा आहे, पण एक बऱ्यापैकी चांगला व्हिडिओ तयार झालेला आहे असं. त्याच्यानंतर त्या दिवशी वरांड्याचं मटेरियल घेता असताना काही त्याच्यामध्ये आपण फिनिशिंगसाठी नवीन विटा पण वापरल्या होत्या आणि सगळं एकाच ठिकाणी. त्यानंतर पलीकडच्या बाजूला थोडंसं मोठं कमरे इतकं खड्डा असल्यामुळं म्हणजे ते काम करायला थोडीशी अडचण येत होती. त्यामुळे इकडच्या बाजूनच ह्याच बाजूने आपल्याला सगळं मटेरियल उचलायला लागत होतं आणि आपण ते उचलायला सुरुवात केली. मग ते पाण्याची टाकी असेल, पोरांना ते पण सांगावं लागतं की बाबा घरचं काम करा, आपण करतोय अशा पद्धतीने तुम्ही प्रत्येक काम करायचं आहे. आणि पोरं त्या पद्धतीने काम करत असतात. आता हे जुनं बांधकाम केलं होतं, ते जुनं बांधकामसुद्धा आपण त्याच्यामध्ये काय केलं, प्लास्टरचा जो प्रत्येक वेळेस थोडाफार माल उचलायचा, म्हणजे उरायचा. त्या उरलेल्या मालामध्ये आपण त्याचं ते पायटिंग करायच्या ऐवजी डायरेक्ट प्लास्टर केल्यासारखं त्याची फिनिशिंग केली होती. ते मिस्त्रीच राहिले ते पट्टे काढायचे, बॉक्स आपण त्याला पाणीपट्टी म्हणतो, ते चालू होते त्यांची पाणीपट्टी काढायची, नाही का. त्याच्याकरता त्यांनी पाड तसा ठेवला होता, दोरी लावून त्यांनी ते पट्टा वगैरे वरचा काढला होता. नंतर इकडच्या बाजूचं जे समोरची भिंत आहे त्या बाजूने त्यांनी प्लास्टरला एक लेबरवर घेतलं होतं मिस्त्रीने स्वतः. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी स्वतः उभं राहून काम करून घेत असतो, त्याच्यामुळं मला ते आवडतं. म्हणजे मीच लय छान आहे असं नाही त्याची म्हणण्याची पद्धत, पण मला असं वाटतं की आपण स्वतः उभं राहून त्यांच्याकडून काम करून घेतल्यानंतर त्यांना एक आनंद वाटतो की नाही चांगलं काम झालं पाहिजे. आणि उशीर झाला तरी पोरं थांबतात, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आजकालच्या लेबरबद्दल जर बोलायचं म्हणलं तर कामगार लोकांना अशा काही गोष्टी बोलल्या की त्यांना राग येतो. पण आमचे जे कामगार आहे मित्र सगळे ते मित्र थोडा उशीर जरी झाला तरी ते थांबत होते आणि थांबून त्यांनी ते काम काढूनच दिलं. कारण का ते वल्लं असल्यामुळे त्यांना थोडासा उशीर लागला. अंधारात सुद्धा काम चालू होतं, बॅटरीच्या उजेडामध्ये, कारण तिथं लाईटची सोय नव्हती. बॅटरीच्या उजेडामध्ये तुम्हाला पुढं दाखवतो मी. बॅटरीच्या पॉईंटमध्ये म्हणजे छोटीशी बॅटरी आपली चार्जिंग बॅटरी त्याच्यामध्ये आणि वल्ल्या याच्यामध्ये भिंत बाहेरच्या बाजून पाऊस चालू होता. पाऊस झालेला असल्यामुळं भिंत पाझरलेली होती, पाणी सुटलेलं होतं भिंतीला. आणि ओलीच्या याच्यामध्ये सांडला तर वल्ल्या याच्यामध्येच मारावं लागतो, हे तर तुम्हालाही माहिती. पण ते बॅटरीच्या उजेडामध्ये सुद्धा आपण ते काही गोष्टी काम करून घेतलं.
त्याच्यानंतर प्लास्टरची फिनिशिंग ही बाहेरच्या बाजूची तुम्ही बघितली, पट्टी बिट्टी कशी तयार झाली ते तुम्ही बघितलं. आणि आतल्या काही गोष्टी करत असताना बाहेरचं आपण समजा हे ठेवलं होतं तिथं खड्डा असल्यामुळे ते पाड तसंच राहिलं होतं. आता जे जे खरोखरच मिस्त्री त्यांना हे गोष्टी ते लाईक करतीलच, नक्कीच लाईक करतील आणि कमेंटही करतील, याची मला गॅरंटी. आणि हा बघा, हा तो व्हिडिओ आहे का बॅटरीच्या उजेडामध्ये रात्रीचं बघा काम कसं चालू होतं. छोटीशी बॅटरी ती माझ्याच हातात होती, ती मीच बॅटरी लावलेली होती. आणि ते बघा धूळ कशी सिमेंटची वगैरे ती किंवा सांडल्याची जी पावडर आपण मारतो ती धूळ कशी उडते ती त्याच्यामध्ये दिसते कॅमेऱ्यामध्ये. आणि खूप जबरदस्त काही काही गोष्टींचा वेगळाच अनुभव असतो. लाईट नसताना सुद्धा काम करू शकतो आपण. आता हे जे काम चालू होतं आतलं समजा प्लास्टर झाल्यानंतरचं हे चालू होतं कोब्याचं काम. कोब्याचं काम चालू असताना मग आता डेपोची पलटी मारायला एक तर तिथं जागा नव्हती, परंतु जागा करून घेतली आणि असा जसं जमलं तसं ते कोबा आपण करून घेतला. कामाची फिनिशिंग आणि आपलं काम याच्याबद्दल कोणी नाव ठेवू शकत नाही. शेवटी लास्टला आपण त्याला ते भरगुंज मारला होता म्हणजे लाल. आणि नंतर मग कलर करायचं काम तर त्यावेळेस मग मी कॅमेऱ्यामध्ये दिसायला लागलो. म्हणजे सुरुवातीला मी म्हटलं होतं की बाबा मी दिसणार नाही, पण नंतर मग ते काम चालू असताना दिसायला लागलं. आणि मग असं पेंटिंगचं काम चालू झालं. काही वेळेस मालकांनाही हौस असते की बाबा आपण एक काम करावं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या घराचा कलर मालकांनी स्वतः दिला, त्याला कसलाही अनुभव नसताना. आणि तो दिसतोय आपला तुझ्या तर जीव रंगाला नाही का, तिचा जीव गुंतला का ती रंगाला मालिक नाही त्याच्यातल्या राहण्यासारखा. आणि त्याने खरोखर मनापासून काम केलं, त्याला कुठल्याही गोष्टीचा अनुभव नसताना फक्त त्याला आवड होती चित्रकलेची. आणि त्याच्या चित्रकलेमध्ये भरपूर त्याने असे काही मेडल्स वगैरे जिंकलेले. आणि त्याने आवडीनं स्वतःहून ही गोष्ट केली. मलाही खूप आवडली त्याची. मग मी थोडंसं त्याच्यामध्ये जिद्दीनं म्हणा किंवा कशाने म्हणा पण मी त्याच्यामध्ये उतरल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी चुकत असेल त्या ठिकाणी मी त्याला सांगणं किंवा शेड तयार करून देणं या काही गोष्टी आपण करून घेतल्या. आणि अंधार झाला तरी तो काम करत होता. त्याची आवड बघून आपण उजेड वगैरे लावून दिलं त्याला. म्हणजे बॅटरीच्या उजेडामध्येच काम केलं त्याने, मोबाईलच्या टॉर्चमध्ये म्हणा किंवा बॅटरीमध्ये म्हणा, पण त्याने काम केलं. पट्ट्यांचं कलर वगैरे काय असेल ते इंटेरियर करत असताना एका भिंतीला स्ट्रक्चर बनवलं होतं बघा. तर मग त्याला ते आपले टेप लावून चिटकून आपण त्याला ते डिझाईन, ते म्हणलं नाही मामा तुमच्याच हातून करायचं आहे. मला त्याच्यातली एवढी म्हणजे आयडिया नाही आहे, पण मी माझ्या घरामध्ये केलं होतं. आणि म्हणून मी म्हटलं चला पेंटरला आता हेच मुलं करतायत, चांगली गोष्ट आहे, कुठंतरी आपणही सपोर्ट करणं गरजेचं आहे. आणि मग म्हणून आपण थोडंसं एक वेगळं डिझाईन तयार केलं. आता ते काय होतं, काही ठिकाणी आपण नवीन असतो, काही ठिकाणी मालक नवीन असते, किंवा काही ठिकाणी आपल्याला त्याची आयडिया नसते किंवा त्यांनाही आयडिया नसते. पण ज्यावेळेस मालक लोक म्हणतात नाही ना करायचंच आहे आणि त्यांचा तो उत्सव पाहून आपल्यालाही असा आनंद वाटतो की बाबा नाही हे काम चांगलंच होईल. आणि खरोखर चांगलंच झालं. एवढं वल्लं काम असून सुद्धा त्याच्यामध्ये कलर तर बाबा सांडला मारून झाल्यानंतर म्हणजे आतलं प्लास्टर झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्याला कलर मारलेला आहे. पण कलरसुद्धा इतका भारी मारला. पहिलं प्रायमर मारून घेतल्यानंतर पुन्हा त्याला ते डबल हात मारला. आणि आता ते कलर कोणत्या बकेट होते ते माहीत नाही आपल्याला कोणत्या कंपनीचा कलर असेल तो, पण खूप छान त्यांनी कलर मारला, स्वतःहून मारला त्यांच्या आवडीनं. आणि ते एकदम उठून दिसायला लागले. त्याच्यानंतर टेपिंग वगैरे करायला मी स्वतः होतो. काही गोष्टींची मार्किंग मी टाकली. तेव्हा काय छोटंसं आपण टेप लावून त्याला डिझाईन वगैरे तयार करू, एक स्ट्रक्चर तयार करू. जे जे सुचलं आपल्याला ते आपण त्या पद्धतीने त्यांना करायला लावलं. आणि खूप छान दिसत होतं बरं का ते. तुम्हाला दिसेल ते ज्या भिंतीला आपण स्ट्रक्चर बनवलेलं ते भिंतीचं पुढचं दिसेल. त्याच्यानंतर कलर मारून झाल्यानंतर आपण नवीन काही गोष्टी त्याच्यामध्ये ॲड केल्या किंवा बनवल्या. मग ते नवीन शेड असतील, ते शेड बनवत असताना थोडंसं स्टेनर वगैरे कसे टाकायचे किंवा काय करायचे, कसे ते कॉम्प्युटराईज तयार करून दिले त्यांनी ते शेड आपण त्याच्यामध्ये टाकून घेतले. आणि टेप मारत असताना मापं घेऊन किंवा बॉक्स कसा दिसेल एक त्यांना ते अगोदरच आपण म्हणतो ना आयडिया देणं किंवा कसं दिसेल त्यांच्या मनामध्ये ते सांगून देणं, असं दिसेल हे तुम्हाला योग्य वाटतं का किंवा काही नाही. मग त्याच्याकरता ती काही वेळेस आम्हाला 2-3 वेळेस टेपही काढावं लागली. त्यांना ते पसंत नाही पडलं किंवा ते मान्य नाही झालं. म्हणजे नाही असं नाही करायचं, असंच करायचं, ह्या पद्धतीने केलं तर चांगलं दिसेल. आणि छोट्या छोट्या गोष्टीकडं आपण लक्ष दिलं त्यावेळेस. आणि छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष दिल्याचा फायदा असा झाला का ते काम मस्त झालं. मग थोडासा त्याला उशीर लागणारच आहेत. काम चांगलं करायचं म्हणजे उशीर लागणार आहे. आणि ह्यावेळेस मला छोटे बालगोपाळही संध्याकाळच्या वेळेस आम्हाला मदत करायची. कुठं टेप वगैरे द्यायचं असेल तर ते थांबायचे. समजा कामगारांना चहा वगैरे आणायचं, पाणी वगैरे आणायचं फिल्टरवरून पाणी. तर ह्या अशा गोष्टी ते पोरं
करून घ्यायची. आता हे खाली पिशव्या टाकलेल्या आम्ही का बाबा कोब्यावरती कलर सांडू नये म्हणून आम्ही त्याच्याकडे त्या पिशव्या टाकलेल्या. त्या पिशव्या टाकल्यामुळे काय झालं, जे भिंतीच्या कडाला जो कलर सांडलेला होता तो कलर आम्हाला पुसायला सोपं गेलं आणि म्हणजे जास्त असं खराब काही दिसायची गरज नव्हती, कारण ते कोबा केला होता. आणि प्रत्येकाच्या मनामध्ये एक स्वप्नातून साकारलेलं एक घर असतं. मग ते आपण ते सत्यात उतरण्याचं काम म्हणजे आपल्यासारख्यांचं असतं ते. आणि मग या अशा वेळेस समजा शेजारी पाजारचे लोक असतात ते सुद्धा ते सांगत असतात, नाही बा असं केलं तर चांगलं दिसल, तसं केलं तर आणखी चांगलं दिसल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण कामाची क्वालिटी देतोय ना, त्याच्यामुळे शेजाऱ्यांना सुद्धा त्या गोष्टीची आवड वाढते. ते सुद्धा आपल्याला काही गोष्टी सांगत असतात, नाही बाबा हे केल्याने आणखी चांगलं दिसल, ते केल्याने असं चांगलं दिसल. आणि प्रत्येक ठिकाणी आमचा स्वभाव चांगला असल्यामुळं किंवा आमचे कामगार चांगले असल्यामुळे आम्हाला प्रत्येक ठिकाणी मालकाचं, शेजाऱ्यांचं किंवा इंजिनियरचं असेल, त्याच्यानंतर वाळूवाले असतील, त्यांचं सगळ्यांचं, खडीवाले, सिमेंटवाले सगळ्यांचं सहकार्य होतं. आणि त्यामुळं ह्या सगळ्यांचं श्रेय असल्यामुळं आम्हाला ते काम चांगलं जातं. आमचे मित्र टाकले म्हणजे नाही का, शैलेश भाऊ गंगवाल, ते सुद्धा आम्हाला काही वेळेस तिथून सांगत असते, नाही देवेंद्र ह्याला जर असं जर शेड दिला तर तो भारी दिसेल बरं का, कारण ते रूमची साईज अशी. आणि ते काही वेळेस येतात. आमचे काही मित्र आहे समजा दुसरे आणखी काही जे स्वतः म्हणजे दुकानदार आहे, त्यांच्याकडून आपण मटेरियल वगैरे घेतो. आता ते काही ते कमिशनचं काही नाही राहत, कोण देत नाही, ते कमिशन देत नाही, आपण घेत नाही. कोणाच्या 10 रुपयाला लाजिंदार होणं ते तर सगळ्यात चुकीची गोष्ट आहे. आता याच्यामध्ये एखाद्या गोष्टीचं नाव उल्लेख जर झाला तर ते थोडासा आमचं प्रेमाचे संबंध म्हणून आणि ते आम्हाला मार्गदर्शन करते म्हणून आम्ही त्यांचं नाव घेतो. तसं आमच्या गावामध्ये भरपूर मिस्त्री, म्हणजे तसं काही ठिकाणी म्हणते ना, तर तसं इच्चू दगड उचलला की त्याच्या खाली विच्चू सापडतो, किंवा दगड नदीमध्ये गेला तर दगड उचकला की त्याच्या खाली खेकड सापडतो. तशी पद्धत म्हणते आमच्या गावामध्ये भरपूर ठेकेदार आहे, भरपूर मिस्त्री, भरपूर लेबर आहे आणि सगळे काम चांगलं करतात. आणि काम चांगलं केल्यामुळं काय होतं, त्या ठिकाणच्या मिस्त्रींचं एक नाव तयार झालेलं आहे. आणि आम्हालाही असं वाटतं का नाव होण्यासाठी भरपूर वर्ष लागतं. आता माझं जे स्ट्रगल जे झालं आहे वैयक्तिक, मी जर सांगायचं जर म्हटलं तर हे 26 वर्षचं स्ट्रगल झालं आहे. 26 वर्षापासून मी हे काम करतो आहे आणि त्याच्यामुळे त्या काही गोष्टींचा अनुभव आला आहे आणि त्या अनुभवाच्या जोर आपण हे सगळ्या गोष्टी सांगत असतो. शेड बघा कसा झाला आहे, भगवा कलर म्हणजे आपण त्याला म्हणतो ना, काश्य कलर मंदिराला जसा असतो त्या पद्धतीचा शेड आपण ते बनवला होता. आणि पट्ट्या लावून बघा कसं डिझाईन तयार झालं आहे. आणि ते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे साधं सिम्पल डिझाईन बनवलं बरं का, पण ते सगळ्यांना आवडलं, सगळ्यांनाच आवडलं. आणि काही थोडंसं फार राहिलं असेल थोडंफार खराब तर ते पण आपण ते नंतर क्लिअर करून घेतलं. आणि पोरं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना आवडलं ना तर आपल्याला आवडलं. मग ते थोडासा राहिलं होतं मालचे आपलं कलर, तर त्या कलरने आपण काय केलं, थोडंसं खिडक्यांना डिझाईन थोडंसं वेगळं दिसेल असं या हिशोबाने त्याला ऑइल पेंट तर आणलेलंच होतं खिडक्यांना रंगवण्यासाठी, परंतु हाही थोडासा कलर मारला. आणि हा कलरमुळं काय झालं माहिती आहे का, त्याच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं गेटअप आला. आता मला कलर करताना पाहून थोडेसे मित्र जे होते ते पण म्हणायला लागले, बाबा हे पण काम चालू केलं का, कारण हे शक्यतो आपण ह्याच्या काही गोष्टी करत नाही. सगळे आमचे कलरवाले मित्र आहेत, संदीप भाऊ असतील, किशोर भाऊ असतील, पप्पू भाऊ असतील, हे सगळे लोक करतात. आणि आज त्या क्षणाची आपण जी वाट बघतोय ती वाट बघा, त्यांनी मंडप वगैरे टाकून त्या नवीन घराचं नाही का, तर ती मालकांची आवड असते. त्यांनी मंडप वगैरे टाकला होता घराचं, त्यांनी ते वास्तुशांती किंवा काय म्हणतो आपण त्याला, त्या पद्धतीने भरपूर असं मंडप टाकून त्या गोष्टी त्यांनी तयार केली होती. आम्हालाही आनंद वाटला, लाईटिंग वगैरे टाकली होती. आणि ज्या गोष्टीचा आनंद वाटतो ना ती गोष्ट आपण सांगितलीच पाहिजे की बाबा. आणि प्रत्येकाला असं वाटतं ना की आपलं घर आहे आणि आपल्या त्या घरासाठी आपण हे करावं, काही असं नाही तर नसू बरं का. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मालकाचं मन मोठं असलं का काम करणार आहे त्याचा आनंद वाटत असतो. आता तुमचं काय मत आहे या गोष्टीवर तुम्ही नक्कीच कमेंट करून मला सांगणार आहे. आणि मिस्त्री लोक तर लाईक करणारच आहे, कारण त्यांनी ह्या गोष्टीसाठी सगळ्यांनी स्ट्रगल केलं आहे. आणि मालकाचं लाईक होणार आहे त्याच्यात काही विषयच नाही. पण मी मालकाला असं सांगाल की बाबा त्यांनी जास्तीत जास्त शेअर करावं आणि त्यांनी कमेंट करू नये. कमेंट केलं तरी लाईक केलं तरी भरपूर होईल मला असं वाटतं. पण जास्तीत जास्त वेळ जर माझा व्हिडिओ जर बघितला तर मला आनंद वाटेल. आणि धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कळवा.